तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत आणि दोन खेळाडू अशा पद्धतीनं परफॉर्म केला होता, परंतु निवड झाली आहे 1 षटक 6 धावा 2 विकेट्स आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना विजय षटकारासह 5 चेंडूमध्ये 11 धावा करणारा राहुल ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. राहुलला विनंती आहे की आपण यायचं आहे, आपला मॅन ऑफ द मॅचचं मार्गदर्शक आपण स्वीकारायचं आहे. एक षटक 6 धावा 2 विकेट्स, दुसरं षटक हाताळलं आणि फलंदाजीमध्ये विजय षटकारासह 5 चेंडूमध्ये 11 धावा. तर या ठिकाणी सामन्याला होती सुरुवात पहिल्या फेरीतील 7वाडी अंतिम सामना या ठिकाणी रमतोय आणि चुकीचा कौल जिंकला होता. संघर्ष स्पोर्ट्स संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना शिवगंधर्व संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सतीश पहिलं षटक हाताळत आहेत. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिलं षटक. सलामीची जोडी ऋषी आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर फलंदाज समोरच्या दिशेला चेंडू खेळला आहे. प्रॉपर टायमिंग आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे बाबूच्या बॅटमधून येतोय. षटक सतीश यांच्या हातामध्ये पहिल्या षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकाला दिली आहे. पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामध्ये काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि यावर्षी सतीश थोरात ते ओळखले जातात स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून, परंतु इथेच संघनायकाने एक वेगळी भूमिका दिली आहे. बरेचसे विकल्प आहेत. संघर्ष संघ म्हटलं तर मंगेश साळुंके हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, दादा भोईर हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, त्याचबरोबर राहुल चक्रपाणी हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये अजित नाळे चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र दोन धावा धावपट्ट्यावरती अंकित केल्या जातील. बाबू आणि ऋषी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतायत. तत्पूर्वी राहुल या ठिकाणी आले. तर मागील सामन्याचा मानाचा मॅच राहुल उपयुक्त अशा शालेय वह्या वाटपाचा कार्यक्रम मॅचच्या माध्यमातून दिला जातोय. परंतु इथे मात्र संधी निर्माण केली. सागर येतोय.
आपल्याला खालीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात जरूर आहे जोपर्यंत चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये पैसा परिवर्तन पहिला आणि सातवीचा दुसरं षटक. अरे ही बॅटरी मगाशी होती ना 40 जायची होती आता बंद पडली बॅटरी प्रयत्न आहे 50 आहे एक मॅच क्रिकेटमध्ये तू राहू लवकर लावून टाकतो आता अगदी 20व्या दशकाच्या अगोदर झालेला जो IPLची जी स्पर्धा होती आणि सेट आणि तुला बॅटरी दिली ना ती चार्जिंग कर रे ती बॅटरी चांगली आहे हा ते करून ठेव पंचांचा गेलेला आहे अजूनही या ठिकाणी स्पर्धेत पंचांनी गरज नव्हती तू करार केलाय परंतु इथे चर्चा होती असं मसलत होतं क्रिकेटचा नियम सांगतो की ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्ही 70 फील्डची देखील रचना करू शकता परंतु ऑनसाईडला तुम्ही 5 पेक्षा जास्त खेळाडू लावू शकत नाही हा क्रिकेटचा नियम आहे अगदी ऑस्ट्रेलिया इंग्लंड सारखे संघ 70 फील्ड घेऊन 7 खेळाडू ऑफसाईडला आणि 2 खेळाडू ऑफसाईडला या प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट देखील आपण पाहतो ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये 7 फील्ड पोझिशन म्हटलं जातं फलंदाजाच्या ऑफसाईडला तुम्ही 6 खेळाडू सेट करू शकता आणि ही लिमिटेशन 7 पर्यंत आहे परंतु ऑनसाईडला तुम्हाला 5 पेक्षा जास्त खेळाडू लावता येतात पंचांचा इशारा अद्याप आलेला नाही पंचाने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा एक्सिसचा बॉल लेग साईडला 6 येस याच आपण गोष्टीचा चर्चा आपण करत होतो की ऑनसाईडला तुम्ही 5 पेक्षा जास्त खेळाडू लावू शकत नाही 16 रन्स ऑफ द स्कोर कार्ड सटवलाय सागर बेकाराच्या डोबरती येतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण सागरचं इथे मात्र फलंदाज बाद येस अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडूने स्पर्श केला आणि फलंदाजाला देखील माहीत होतं की त्याचे जे एफर्ट्स होते हे एफर्ट्स मात्र कमी पडले विकेट नंबर 4 मैदानातून बाहेर पडला खरं तर दर्शन असतील नॉन स्ट्रायकिंग साईडला आणि इथून सरकारच्या इशाऱ्याची वाट आपण पाहणार आहोत होय हा चेंडू ओव्हर धरून 6 धावांसाठी
News in the mix. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार 92 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा गजर सांगून जातोय. हो चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. गोलंदाज या ठिकाणी 2 बॅक टू बॅक सिक्सेस लगावल्यानंतर मात्र थोडंसं मानसिक दडपण होता, परंतु आउट घेतला जर आपण विचार केला अनुभव आहे. थोडासा दबाव काही वेळा तुमच्याकडून चुका मैदानाच्या आतमध्ये होत असतात. वेळेला चांगला कमबॅक आहे. पहा लगातार 2 चेंडूवरती मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड एक्सपिरियन्स आणि हा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या संघाचा जर आपण विचार केला ना तर गोलंदाजांची अक्षरशः फौज, कारण सागर हा एक खूप चांगला गोलंदाज या संघामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. पहिला सामना जिंकणारा संघ अर्थातच आणि इथे मात्र आणखीन एक विकेट कदाचित तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी संपलाय. 29वा धावफलकावरती आहे. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सागर सारखा विकल्प या ठिकाणी जरूर उपलब्ध होता, कारण दोन्ही धावपुरे हाताचे फलंदाज आता बाद झाले. त्यामुळे कदाचित सागर हा एक चांगला विकल्प असू शकत होता. आणि अंतिम षटकाचा जो दबाव आहे तो दबाव झेलण्याची धमक राहुल या गोलंदाजामध्ये, परंतु थोडीशी वेगळी रणनीती राहुलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र राहुल पहिला चेंडू लागून जातील. शरीराचा भेद घेणारा चेंडू होता कदाचित, पण त्यांचा कोणता इशारा नाहीये. म्हणजे बॅटिंगची गड घेऊन एक सिक्सर नाही काय. तर पहिल्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका देण्याची संधी मिळाली नाहीये. राहुल स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला आपण नेहमी पाहतो, परंतु सागरचं कौतुक करावं लागेल. आणखी एक संधी निर्माण केली आहे. ते खरं तर नॉन स्ट्रायकिंग खेळीला संधी होती, अर्धी संधी एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. खरं तर आज सागरचा आउटफिल्ड मधला जो परफॉर्मन्स आहे तो कमालीचा राहिला. एक झेल टिपलाय, एक रनआउटमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलाय आणि ऑलमोस्ट याही चेंडूवरती विकेट होता. जर राहुल आपल्या एक्झॅक्ट पोझिशनमध्ये असेल सिक्सर. त्या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवरती. संजय अर्थातच रमजान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एक समोर स्ट्राईक पाहायला मिळतं. रमजान हे त्यांचं निकनेम आहे संजय.
आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. आणि शिवगर्जना संघाचा जर आपण विचार केला तर अगदी एक काळ होता श्रीलंकन संघामध्ये 7 डावखुरे हाताचे फलंदाज खेळायचे आणि आजकाल पहिल्यांदा डावखुरे हाताच्या फलंदाजांची संख्या ही सर्वाधिक आहे. इथे एफर्ट्स संघ आहेत, अगदी आपल्या शरीराची कमाईनं बाळगता, चिखलाची कमाईनं बाळगता नाही चेंडू हटवण्यामध्ये मात्र काय नाही नाश्ता करा नाही आपल्या संघासाठी दिलं गेलेलं हे डेडिकेशन आहे आणि ते नेहमीच देतात. हनुमंत चौधरी यांना पाहतो, नाही मग ते ऑन द ग्राउंड असो किंवा ऑफ द नाही रे कोण सोडलं पण नाही. हनुमंत चौधरी यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी सर्वाधिक बघू ते काय घेतला होते. गोलंदाज ज्यावेळेला चेंडू रिलीज करतो त्याच्या फॉलो थ्रू मधून पहिलं काम त्याला एंड कव्हर करावं. एकूणच बाबतचा विचार केला, चेंडू झाले त्या षटकातील 5 शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि या चेंडूला मोठ्या पट्ट्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर असेल आणि जर का तो मोठा पट्टा झाला त्यावेळेला मोठा चेंडू होता पट्ट्याची गरज होती, तो पट्टा मात्र फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. 6 धावा. तीन षटकांच्या समाप्तीअखेर प्रतिषटक 16च्या सरासरीनं तब्बल 48 धावा धावफलकावरती आल्या. दमखम फलंदाजीचा जरूर दाखवलाय शिवगर्जना संघानं, कारण एक चॅलेंजिंग टोटल 3 षटकांमध्ये 48 धावा. शेवटच्या षटकामध्ये जर 12+ किंवा 15+ धावा धावफलकावर आल्या तर मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या 60+ ही नेहमीच या मैदानावरती आव्हानात्मक धावसंख्या ठरली आहे आणि जर का 60+ धावा धावफलकावरती आल्या तर मात्र 15 रन्स पर ओव्हर धावांचा पाठलाग करणार भल्या फलंदाजांची दमछाक मैदानावरती चेंडूवरती इथे मात्र खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. फुटवर्कचा वापर, बॉलरचा वापर केलाय, की सीमा रेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय आणि या 2 धाब्यानं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण होत्या. 50वा धावफलकावरती शिवगर्जना एक माइलस्टोन, एक बिग अचिव्हमेंट. संघर्षासारखा संघ त्याच्याकडे गोलंदाजांचा तोफखाना आहे. राहुलनं 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली, त्यामध्ये तब्बल 19 धावा खर्च केला, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर राहुल स्लॉप ओव्हर स्पेशलिस्ट आहे. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये कुठेतरी 3ऱ्या षटकामध्ये देखील मंगेश यांचं षटक आपल्याला महागडं पाहायला मिळालं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12, 2ऱ्या षटकामध्ये 17, 3ऱ्या षटकामध्ये 19 आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 4. साधारण तुम्ही थोडासा वरच्या दिशेला जर वापरला असतात तर कदाचित जो दबाव आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळाला असतो. गोलंदाज नेहमीच प्रबल क्रिएट करत असतात. कोणत्या प्रकारचा इशारा म्हणजे कदाचित चेंडू असेल, सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल प्रयत्न होत आहेत आणि ती धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे, कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किमान 1 मोठा पटका अपेक्षित असेल. वापर नाहीये रमजान आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळत. 2 धाब्यांच्या बरोबरीने 55 रन्स स्कोर कार्ड. एक चॅलेंजिंग टोटल जरूर उभारली गेली आहे. नो डाऊट फलंदाजी तुमची किती खोलवर असली तरी जो प्राथमिक दबाव आहे, फर्स्ट इम्प्रेशन आहे, ते शिवगर्जना संघाचं आपल्याला इम्प्रेसिव्हली पाहायला मिळालंय.
थोडीशी स्लिपरी आहे, थोडीशी वेट आउटफील्ड आहे, पाणी साचलेलं आहे, त्यामुळे फलंदाज ज्यावेळेला एखादा फटका अलग कार्पेट खेळतो त्यावेळेला तो जास्त चेंडू ट्रॅव्हल करत नाही आणि क्षेत्ररक्षकाला बरंचसं अंतर ट्रॅव्हल करावं लागतं. आणि तिच्या षटकाराची गरज होती, जो षटकार घेऊन जातोय 60+ पलीकडे, अर्थातच 63 धावा फलकावर आणि विजयासाठी लक्ष्य 67 धावांचं. सांभाळ घसरल नाही ग, पैस धोक्यात हाय ग, सांभाळ घसरल नाही ग, पैस धोक्यात हाय ग, ऐकून ही शैला लग्नाच्या पहिला तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूणच कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर डॉक्टरांच्या बॅगमधून आलेल्या 21 धावा या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या ठरल्या. ओमच्या बॅगमधून आलेल्या 16 धावा आणि दर्शनच्या बॅगमधून आलेल्या 9 धावा. तर बाबू जो धावबाच्या स्वरूपामध्ये खरं तर झेलबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला, त्याच्या बॅगमधून आपल्याला तब्बल 8 धावा मिळाल्या. तर विनंती असेल रॉयल जी आणि त्याचबरोबर आदित्य प्रिया या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण पाचसाठी संपर्क करायचा आहे.
यावेळेला पहिला चेंडू लोअर फुलटॉपचा बैठकी झटका अतिशय बॅटमधून. तर या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती दत्ता सुरुवात लोअर फुलटॉपचा चेंडू होता. फलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न याही वेळेला क्रिसच्या खोलीचा खूप चांगला वापर. बॅकफुटला गेले ब्रेक ट्रान्सफर चेंडू आउट ऑफ द पार्क. असं गाणं म्हणू नको तुला कोण तुझ्या तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही चेंडूवरती घडाघाटी प्रहार केला. थोडासा ओव्हर पिच गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली की गोलंदाज पहिल्या षटकात घेतला निकाल काढला त्याच्याकडून. परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र खूप चांगलं कमबॅक. सतीश शिवराजचा जर आपण विचार केला तर फाईन लेग स्क्वेअर लेग निगडीचे त्याचा फेवरेट जोन मानला जातो. लॉंगस्टॉपमध्ये देखील बऱ्याच वेळेला फटकेबाजी त्याच्या पॅडमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजे ऑनसाईडला पॅड लाईनवरती तुम्ही जेवढे चेंडू कराल त्यावरती सतीशच्या पॅडमधून तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील. परंतु नेहांत मात्र ही गोष्ट हेरली आहे आणि त्यानंतर चेंडू आता ऑफसाईड ऑफस्टमचा केला आहे जिथे प्रॉपर टायमिंग नाही आहे. परंतु तेजस नारायण आणखीन एक विस्फोटक फलंदाज अशा संघाकडून गेले अनेक वर्ष सातत्यानं खूप कमालीची कामगिरी त्याला केली आहे. मागच्या वर्षीचं एक पावसाळी डबल क्रिकेट सामना आपल्याला आठवतो तिथे एका षटकामध्ये 32 उघडण्याचा दुसरं हे खेळाडूंना आपल्या नावावरती बसवलं आहे. एका षटकामध्ये तब्बल 5 षटका आहे आणि एक दुहेरी अशा 32 सभा एका षटकामध्ये उभारणार. गतवर्षीच्या उत्साही क्रिकेट स्पर्धेचा हा खेळाडू अर्थातच तिच्याच आपल्या एक 50 रन समज करतात. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार त्यानंतर सिंगल. या प्रकारचा चेंडू किंवा समजलेला देखील तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही प्रत्येक चेंडूवरती 70 षटकार वाजवणार नाही. प्रतिषटक 16चं तुम्हाला टार्गेट सेट करायचं. ऑलमोस्ट 5 चेंडूमध्ये 15 धावा धावपळच्या वरती आल्या. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही रिक्वायर्ड रनरेटच्या ठिकाणी आहात. परंतु पहिल्या 3 चेंडूवरती केलेल्या चुका सुधारत असताना निहालनं मात्र कमालीचं कमबॅक केलंय. अंतिम 2 चेंडू फेकले जातात निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावा धावपळच्या वरती येत आहे. निर्माण 15. त्यांच्या मैत्रीची मिसाल दिली जाते. एकीकडे जर आपण पाहिलं तर सन्माननीय विजय शेठ खनावकरचा एक माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिकेकडे त्याच्याचबरोबर त्यांच्या साथीनं नेहमीच विविध प्रकारच्या आयोजनामध्ये त्यांचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा असतो. अर्थातच हनुमंतची चौधरी या दोनही व्यक्तिमत्वांचं नेहमी उदाहरण केलं जातं. आणि ही जी जोडगोळी आहे ना दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य घेऊन अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्यानं आयोजित करते. यावर्षीचा KPLची चर्चा मात्र सर्वत्र झाली. एक दर्जेदार आयोजन, एक जो लेवल, एक जो स्टँडर्ड सेट केला होता KPLच्या स्पर्धेला संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये मात्र यावर्षीच्या KPLला त्या स्पर्धांचा चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि ह्याच्यात त्रिमूर्ती आहे. हनुमंतची चौधरी असेल, सन्माननीय विजय शेठ खनावकर साहेब असतील आणि त्याचबरोबर KPLच्या आयोजनामध्ये व्यंकटराव पोपेटा यांचा देखील मोलाचा महत्त्वाचा
महत्वाचं योगदान राहिलं आहे. पहिला चेंडू अबांतर, त्यानंतर मात्र याही चेंडूवरती नो चेंडूचा इशारा पंचांचा येईल. कारण चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर जो विकेट आहे तो विकेट एरियाच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. त्यामुळे नो चेंडू करार केलाय. थोडासा दबाव आहे गोलंदाजावरती. पहिलं षटक निहालनं हाताळलं, दुसऱ्या षटकामध्ये वापर केला जातोय बाबू या गोलंदाजाचा. पहिल्या षटकामध्ये 15 धावांना सुरुवात केली, त्यानंतर मात्र आलेल्या 2 अबांतर धावपंचावरती यावेळेला थोडासा संयम दाखवलाय सतीश. या अगोदरचा जर आपण विचार केला तर सतीश थोडासा आक्रमक होताना बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण पाहिलं, परंतु इथे सिच्युएशन ओळखण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवात करणार होणं गरजेचं होतं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल आणि त्यानंतर उर्वरित 2ही चेंडू घेतात. या षटकामध्ये पहिले 2 चेंडू अबांतर, त्यानंतर त्या चेंडूवरती मात्र सिंगल. आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न, जो प्रयत्न आपण या मैदानावरती पाहिला, चेंडूचा वेग चेंडूने घेतलाय. लेगबायचा इशाऱ्याची अपेक्षा आपण केली आहे मुख्य पंचांकडून. येस टाईम संतोष मध्ये मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तर आपल्याला स्टरलेग पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आणि केडी आमच्यापर्यंत माहिती येतं की येणारे अजूनही 16 चेंडू आणि 45 धावांची गरज. त्यामुळेच की काय सतीश या खेळाडूला मात्र थोडासा आक्रमक व्हावा लागतं. पण ज्यावेळेला एका बाजूला धावा येतात आणि दुसऱ्या बाजूला निर्धाव चेंडूची संख्या जास्त येते ना, त्यावेळेला धावा येणाऱ्या खेळाडूच्या खेळावरती देखील त्याचा परिणाम होतो. तेजस चेंडू मिडल करावे लागतील आणि जर त्या चेंडू मिडल होत नसेल तर मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये नेहमी तुमचा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे सिंगल स्ट्राईक रोटेट करत राहणार. आयदर तुम्ही चेंडू मिडल ऑफ द बॅट करा किंवा जिथे जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही स्ट्राईक करणाऱ्या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. तेजास यावेळेला मात्र मिडल केलाय. होय, क्षमता आहे माझ्यामध्ये. चेंडू मिडल जर झाला तर आउट ऑफ द पार्क होऊ शकतो आणि तेजसच्या बॅटमधून यावेळेला मात्र मच निडेड सिक्सर अगदी गरज होती आणि त्यावेळेला मात्र फटका आला आणि एक फटका आल्यानंतर तेजसला रोखणं कठीण आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट. तर या ठिकाणी 32वा धावपंचावरती पाहायला मिळतात. याही वेळेला समोरच्या दिशेला चेंडू वळवला आहे, परंतु क्षेत्ररक्षक खेळच्या खाली विकेटची गरज होती आणि रमजाननं मात्र ती विकेट मिळवून दिली आहे संघाला. संघर्ष संघाची धावसंख्या 32. 3 धावांची आघाडी जरूर आहे, परंतु विकेट गमावली आहे. तेजस नारायणबाग एक आक्रमक खेळाडू तोच्या आश्रयाला. तर इनॅट नंबर 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज आहे ललित जोशी.
तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. इथे मात्र जोरदार फटका लगावण्याचा मानस खरं तर दबावामधून स्वतःला सावरावं लागेल. गोलंदाजीमध्ये आपण पाहतो गोलंदाज संजय खरं तर रमजान त्याचं निकनेम आहे संजय हा खेळाडू आपल्याला. फलंदाजीमध्ये 9 चेंडू 32 धावा कमालीची खेळी त्यानं साकारली आणि संघ अडचणीमध्ये असताना एका मजबूत स्थितीमध्ये संघाला घेऊन गेलाय. परंतु सतीश थोरात या वादळाला रोखणं कठीण आहे. पहिला चेंडू जरी दीर्घाव खेळला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावू शकतो. 38 धावफलकावरती आलाय. पण जय आणि पराजयाच्या मध्ये म्हणेन जर या ठिकाणी कोण उभा असेल तर तो फलंदाज सतीश आणि सतीश जर का शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहिला तर मात्र संघाच्या विजयाचा मार्ग सुरू करतो. आणि सतीशनं आपल्या विकेटचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. असाच काहीसा सामना आपण अतिशय संघाचा पाहिला जिथे शशी हा शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहिला आणि शेवटच्या षटकामध्ये 6-23चं समीकरण होतं आणि त्या 23 धावा त्यानं कंप्लीट केल्या. ललित केशवात अर्धा हल्ला 40 धावा धावफलकावरती आल्यात. एका गळ्याच्या मोबदल्यात 15 चेंडूंमध्ये या 40 धावा धावफलकावरती आल्यात आणि इक्वेशन जर आलं तर अजूनही 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. 9 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड. पडल्यानंतर चेंडू लो राहिला. येस पंचांचा 9 चेंडूचा इशारा. पिचिंग जर पाहिली तर आउटसाईड द ऑप्शनची होती. ललित केशवान फारसं मोठ्या फटक्यांसाठी ललित ओळखला जात नाही परंतु यावर्षीच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आय थिंक 1 चेंडू 5 धावांची गरज आणि ललितच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. काही वेळेला टप्पा भेटल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतोय बाहेरच्या दिशेने निघतोय. खेळ पैकी होईल ऑन स्ट्रायकिंग एंडला पंचांच्या इशाऱ्याच्या प्रमाण पाहूया. असा वाईट प्लस म्हणजे एकूण 2 धावा धावफलकावरती येतील. थोडंसं सामन्याचं चित्र विचित्र करणारी गोलंदाजी रमजानकडून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राज 9 आणि त्यानंतर मात्र 2 वाईट. एकूण 4 एक्स्ट्राज. काही वेळेला थोडासा दिशा भरकटला गेला हा दबाव नवोदित खेळाडूंचा भरणा. 9 चेंडू आणि 20 44 रन्स. 9 चेंडू 24 धावा हे इक्वेशन होतं आणि त्यानंतर मात्र 4 एक्स्ट्राजनं हे समीकरण 9 चेंडू 20 धावांवरती आणलं आणि त्यातही जमेची बाजू म्हणजे सतीश नाही जे दबाव आणू शकतात. परंतु इथे 9 चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. हा ओव्हर स्टेपचा 9. इथे वेग मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा जो फ्रंट फूट होता क्रॉस झाला लाईनच्या. ही मॅच्युरिटी तुमच्यामध्ये अनेक सामन्यांच्या माध्यमातून येईल. ज्या वेळेला तुम्ही जितके जास्त सामने खेळणार परंतु ज्या प्रकारचा खेळ आहे या षटकातील अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची अजूनही गरज. 45 रन्स आता स्कोर आहे. 45 धावा धावफलकावरती. आणि यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिले सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांचा. या ठिकाणी क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज का म्हटलं जातं. 9 चेंडू 24 धावा होत्या आणि एका चेंडूमध्ये तब्बल 11 धावा रमजाननं जप्त केल्या ज्यामध्ये 5 अवांतर आणि 1 षटकार. इक्वेशन 9-24चं होतं ते इक्वेशन 8-13चं राहिलं. हा डॉट बॉल आला म्हणजे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. जर का हाही चेंडू निर्धाव आला तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळू शकतं. परंतु अवांतर वाईट्स आणि वाईटच्या ज्या धावा आहेत ना त्या संघर्ष संघाला तारणहार ठरल्यात.
या अवांतरच्या स्वरूपानं संघर्ष संघ मात्र जाऊन पोहोचलाय 52 धावा धावतात. आणखीन एक अवांतर चेंडू, 7 अवांतर चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये, 5 लिगल डिलिव्हरी, 12 चेंडूंचं हे षटक आतापर्यंत राहिलंय आणि अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे सामना अवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. सतीश तोरा 13 चेंडू, 4 षटकार, 215 स्ट्राईक रेट आणि धावा धावफलकावरती 28. अजय वाई 8वा अवांतर चेंडू या ठिकाणी. तब्बल 13 चेंडूंचं हे षटक राहिलंय. रमजान ज्यानं 9 चेंडूमध्ये 22 धावा केल्या त्यानं तब्बल 8 अवांतर चेंडू स्वीकारत असताना या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च केल्या. म्हणून क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू भिरकावलाय, सामना अवाक्यामध्ये आणतोय सतीश तोरा. ऑन फायर, 6 धावा षटकार. तो मागणा साऱ्या जगाला उतरागे आम्ही कधी नसतोय मागणा साऱ्या जगाला उतरागे तो मागणा साऱ्या जगाला उतरागे सोना कधी नसतोय मागणा साऱ्या जगाला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि अवघ्या 4 धावांची गरज. अंतिम षटक सुनीलच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सुकवला गेलाय आणि आता ललितसाठी विजयाचा मार्ग हा सुखकर केलाय. कारण 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. इथे ललित देखील हात खुले करण्याची संधी दवडणार नाहीये. षटकार येतोय ललितच्या वाटमध्ये आणि याचबरोबर संघर्ष संघानं मात्र हा सामना जिंकलाय.